नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्हमधून. बारामती पोटनिवडणुकीत एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून त्यापैकी काल 6 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत 47 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न वेगानं सुरू आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत 25 पेक्षा अधिक उमेदवार पुणे जिल्ह्याबाहेरील असल्यानं या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलाय. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती सुनेत्रा पवारांनी सपकाळांना केली आहे. याआधीही त्यांनी सपकाळांना फोन केला होता. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी घेतलेला निर्णय अंतिम असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय. तसंच आम्हाला कुठल्याही नेत्याचा फोन आलेला नाही असा दावा सपकाळांनी केलाय. निकोप आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही. अजितदादा पवारांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे. त्यांच्याबद्दल काँग्रेसला देखील सहानुभूती आहे. मात्र भारतीय जनता पक्ष हा अजितदादांच्या घातपाताच्या अनुषंगानं कुठे गंभीर नाही. गुन्हा अद्यापर्यंत नोंदवला गेला नाही आणि अशा एकंदरीत परिस्थितीच्या सोबतच